नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक वेगळी डिश घेऊन येणार आहे. हिमाचल प्रदेशमधली ही डिश आहे. हिचं नाव आहे चासनी दार. यासाठी लागणारं साहित्य आहे ड्रायफ्रुट्स, जे तुमच्या घरात अवेलेबल असतील ते सगळे. बदाम, अक्रोड, काजू आणि पेंडखजूर आपण घेतलेली आहे. दालचिनी, तमालपत्र, चिंचेचा कोळ, थोडंसं बेसन, हिंग, गूळ, तिखट, जिरे, मोहरी, मीठ, तूप आणि वरतून टाकण्यासाठी कोथिंबीर. आम्ही जेव्हा हिमाचलला गेलो होतो तेव्हा हिमालयात वरती एका ठिकाणी स्टे केला होता. ट्रेकिंग करून तिथे राहिलो होतो. त्यांच्याकडे त्यांनी खास हिमालयन डिशेस खाऊ घातल्या होत्या. त्यातली ही आहे चासनी दार. या ठिकाणी मोहरी थोडीशी तडतडली की आपण घालूयात यामध्ये हिंग, थोडीशी हळद, जी मी सांगायची विसरले, दालचिनी, तेजपान, आपण सगळे ड्रायफ्रुट्स यात टाकून घेऊयात. जे थोडे परतून घेऊया. अगदी हलकं परतायचं, हे जास्ती नाही, कारण त्याची चव बदलते. त्यानंतर आपण घातलाय चिंचेचा कोळ, गूळ आणि थोडेसे डाळीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ. हे मिळून येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. ही भाजी मिळून येण्यासाठी तर मी हे काय करते, अर्धा एक चमचा, छोटासा चमचा भर डाळीचं पीठ पाणी घालून यामध्ये टाकते. मिक्स करून जेणेकरून भाजी त्या ठिकाणी मिळून येईल. यात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घालू शकता, पिस्ता वगैरे जे काय अवेलेबल असेल घरामध्ये ते सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठ घालूयात ह्याच्यामध्ये आपण. आणि फोडणीमध्ये तिखट घालायचं राहिलं, ठसका झाला असता म्हणून हे आपण वरतून थोडंसं तिखट घातलंय. आणि ही तुमची चासनी दार या ठिकाणी रेडी आहे. ही पुरी बरोबर, पराठ्या बरोबर, पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता. तर हिमाचलची ट्रेडिशनल डिश चासनी दार. वाटलं तर थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो. सर्व करताना आपण कोथिंबीर घालून ही सर्व करू. तयार आहे. चासनीदार खाण्यासाठी रेडी आहे. अत्यंत सोपी आणि
वेगळी डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हिमाचलची ट्रेडिशनल चासनी दार. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.